अरे यार, या ठिकाणी बघा घनदाट अशा जंगलातून चालायचा आनंदच वेगळा आहे. या ठिकाणी जर पाहिलं ना असं घनदाट जंगल आहे. या जंगलातून चालतो आहे मी आणि हे दक्षिण तटावरून नर्मदे हा दक्षिण तट आहे आणि या दक्षिण तटावरून चाललो आहे आणि काटेरी झाडं आहे तिथे. हे जे करवंद 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 आणि असे झाडं पडतात ते बघा. हे पडल्यात झाडं. या ठिकाणी जर पाहिलं या जंगलात झाडं खाली पडलेले भरपूर असे मोठमोठे झाडं पडल्यात खाली. काही तोडून टाकतात, काही झाडे तोडतात हे लोक. अशा आडवे रस्त्यावरती बघूया. असं जंगल मार्ग आहे, असा संपूर्ण असं घनदाट जंगल आहे बघा. या ठिकाणी चाललं आहे. बापरे, बराच वेळ झाला जंगलात आहे मी सकाळीपासून. आणि किती येतं अजून, कारण एकटा असल्यावर स्पीडने चालत आहे. आणि सांज 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर. त्या ठिकाणी बघा असे हे जंगल दक्षिण तटावरून चाललेलं आहे मी. अमरकंटकचं घनदाट असं जंगल आहे. ह्या अमरकंटकच्या घनदाट अशा जंगलातून चाललेलं आहे. ते कीर झाडे आपण म्हणतो त्या जंगलातून कोणी जात नाही परिक्रमा, अशी त्या ठिकाणावरून चाललेलं आहे. जिथे कोणी नाही तिथे आम्ही असतो आणि मी असतो. बघूया या ठिकाणी. आता जंगल माझं आज किंवा उद्या पार होऊन जाणार आहे. आज झालं तर आनंदच होईल हे घनदाट जंगल पार झाल्याच्या नंतर, कारण संपूर्ण भर कीर जंगल आहे. त्याच्यात कोणच नाही, चिमणीसुद्धा नाही या ठिकाणी. जर पाहिलं तर आवाजसुद्धा, कुई आवाजसुद्धा नाही. असं शांत जंगल आहे. शांत अशा जंगलात आहे. जिथं शांत जंगल तिथं तपस्या होते, तप होतं. त्या ठिकाणी अमरकंटकच्या तपोभूमी या ठिकाणी त्या जंगलात आहे. सर्व असं घनदाट जंगलातून चाललं आहे बघा. असं आहे, असं घनदाट जंगल आहे बघा त्या ठिकाणी. आणि दगडी गोटे तुडवत अशा घनदाट अशा जंगलातून चालले या ठिकाणावरून. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा घनदाट अशा जंगलात आहे. जंगलातून चाललेलो आहे आणि नर्मदा किनारा मार्ग दक्षिण तट अमरकंटकपासून निघाल्यानंतर जे जंगल लागतं ना, घनदाट जंगल लागतं ना, जे अमरकंटकपासून ते दक्षिण तटाला जे कीर असं जंगल आहे, घनदाट अशा जंगलातून चाललो आहे. पुढे ना मागे हे बघा या ठिकाणी असं जंगल आहे. असं पुढे बघा हे असं आहे या ठिकाणी. हे बघा त्या ठिकाणावरून चाललेलं आहे असं. आता आपल्याला जंगल पार करायचं आहे. मला हे घनदाट असं जंगल पार करून मला पास व्हायचं आहे आज. बघू किती वेळ लागतो आहे. चाललो आहे फाट या घनदाट अशा जंगलातून. आणि रस्ता आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ता आहे. 2, 3, 4 जण संघ दोघं जर असले तरी भरपूर होतात. रस्ता आहे बघा. असं मार्ग आहे. असं चाललो आहे ह्या घनदाट अशा जंगलातून या ठिकाणी. आणि नर्मदा परिक्रमा मार्ग जो घनदाट जंगलातून अमरकंटकचं जे जडीबुटी जिथं त्या जंगलामध्ये सर्व आपल्याला वन औषधी भेटतात, त्या जंगलामध्ये आम्ही त्या जंगलातून चाललेलो आहे त्या ठिकाणी. हे बघा हे असं जंगल आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर घनदाट असं जंगल आहे. या जंगलातून चाललेलं आहे. पाठीमागं बघा, पाठीमागे पण असं आहे या ठिकाणी. संपूर्ण पुढे मागं असं वरती संपूर्ण जंगल आहे. थोडंसं ऊन पडते ना, त्या अख्खी सावली आहे, कारण सूर्यदेवाचे दर्शन थोडं होते त्या ठिकाणी. कीर जंगल असल्यामुळं दाट सावली होते. आणि त्या जंगलातून चाललेलो आहे अमरकंटकच्या नर्मदे. हे बघा असं जंगल आहे, असा मार्ग आहे. हा मार्ग चाललो आहे. नर्मदा मैया इकडे या जंगलातून माझ्या संगे चाललेली आहे. मी आणि मैया आम्ही दोघेजण. हे बघा हे असं जंगल आहे. त्या जंगलातून असं चाललेलं आहे बघा त्या ठिकाण. आणि चाललो आहे एकटाचे. आणि नर्मद्याची मैया माझ्या या ठिकाणी. बघूया या ठिकाणी नर्मदे हर नर्मदा मैया आहे. आणि
परिक्रमा अशी पण ह्या रोडने येतात. हे त्या ठिकाणावरून पण येतात परिक्रमा अशी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. असं जंगल आहे. असं जायचं या ठिकाणावरून त्या दाट घनदाट अशा जंगलातून चाललोय. कसं जंगल आहे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. असं घनदाट असं जंगल आहे. आता या ठिकाणी या इकडून पण आहे आणि इकडून पण आहे. बघूया, आपण इकडून जाऊया. तर ह्या ठिकाणावरून चाललो आहे. दोन्ही साईडनी पण आहे. इकडून चाललो आहे तर रस्ता भेटेल कोण ना कोण. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा असे असं चाललो आहे. घनदाट जंगल, किरा असं जंगल. त्याचे त्या जंगलातून माझी परिक्रमा, आपण म्हणतो ना जंगल सफारी. अशा किराच्या जंगलातून जंगल सफारी हा मार्ग, जंगल सफारी रोड किराच्या जंगलातून. हे बघा आहे कोण. हां बघूया. नर्मदे हर मैया आहे. मैया दर्शन. मैया मैया नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा असं जंगल आहे. असं हे बघा तिथे पाणी थोडं साचलं आहे. हे बघा असं दोन. अरे बापरे बापरे. हे असं इथे बघा किती आता दगडी आहेत मोठमोठे. दगडातून चालायचे आता. खोडखोड खोडखोड. हे बघा हे इथे बघा दगडी. या दगडातून चालायचे. हे बघा हे असं आहे. घनदाट वरती पण बघा. किर जंगल आपण म्हणतो ना जंगल, असं जंगल आहे. नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा हा आहे ना जंगल मार्ग. असं हे आम्ही परिक्रमा असे भेटले. काही MP UP त्याच्यानंतर राजस्थान हरियाणा प्रत्येक वेगवेगळे महाराष्ट्र मी ह्या ठिकाणचे असे सगळे एकत्र झालेत आणि आम्ही सगळे एकत्र चाललो आहे आता ह्या जंगलातून. हे जंगल आहे असं. या जंगलामध्ये प्राण्यांचा सहवास आहे. त्याच्यामुळं तो सगळे एकत्र झाले त्या ठिकाणी. तर घनदाट असं जंगल आहे. हे जर पाहिलं तर या जंगलातून आम्ही चाललेलो आहे. जे अमरकंटकचं जंगल आहे. अमरकंटकच्या जंगलातून आम्ही चाललेलो आहे. इथे नर्मदा मैयाचं उगम आहे आणि कल्पकल्पच आहे. म्हणजे नर्मदाची काही युगयुगच आहे नर्मदा ही जी नर्मदाची. असं काही नाही का कधी युगयुगच आहे नर्मदाची. त्याची कुणाला काही माहिती नाही. त्या नर्मदाची आमची परिक्रमा जी युगयुगच आहे. कितीतरी युग होऊन गेलेत, कितीतरी हजारो कितीतरी वर्ष युगयुग म्हणजे कुणालासुद्धा माहिती नाही आहे. आणि या ठिकाणी जी नर्मदा परिक्रमा चाललेली आहे आमची, ही परिक्रमा अशी एक कितीतरी वर्षाची म्हणजे 3-3 वर्षाच्या परिक्रमा आहे. 6-6 महिन्याच्या. आता माझी परिक्रमा बघा ना कितीतरी दिवस झालेत. त्यात कारण मी किनारा मार्गे चालत असतो आणि ह्या जंगलातून सहसा कोणी येत नाही. त्या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे. असं हे जंगल आहे. घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलातून चाललेलं आहे त्या ठिकाणावरून. असं या जंगलातून चाललं आहे आणि असं इकडे तिकडे थोडंसं बघावं लागतं कारण घनदाट जंगल आहे. थोडंसं लक्ष द्यायला लागतं, बाकी काय नाही. आणि अशा या घनदाट जंगलातून जे परिक्रमा मार्ग त्या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा नर्मदे यार या ठिकाणी बघा. मी आहे ना अमरकंटकचं जंगल पार करून पुढे आल्याच्या नंतर माझी पहिली विश्रांती आहे ना अमरकंटकला. पहिली जी अमरकंटकपासून निघाल्यानंतर ती पहिली रात्रीची विश्रांती रामघाट या ठिकाणी. रामघाट या ठिकाणी असा मार्ग आहे जाण्याचा रामघाट. आणि
मी जी रामघाट या ठिकाणी चाललेलो आहे, म्हणजे पगदंडी रस्ता शोधत शोधत रामघाट या ठिकाणी चाललो आहे. तुम्हाला त्या घरांच्या तिकडे जायचे, तुम्हाला ते रामघाट तिथून सांगतील जाण्यासाठी मार्ग. तर मी जंगल आहे ना, जंगल सोडून पुढे आलो. जंगल आहे ना, जंगल सोडून पुढे आल्याच्यानंतर रामघाट. मी जंगलामध्ये भोजन व प्रसादी घेतली आणि आता 4:30 पावणे 5 वाजलेत. रामघाट या ठिकाणी आलो आहे. अमरकंटकला सकाळी निघल्यापासून भरपूर किलोमीटर चाललो. रामघाट या ठिकाणी आलो. आता मला रामघाट आहे विचारायचं आहे आणि मग मी रामघाट या ठिकाणी थांबणार. ते बोलतात तिथे पण आहे. तर असा मार्ग आहे, मी जसा चाहीन तसा मार्ग, जसा आलो आहे त्या मार्गे आपण आपली किनारा मार्गाची जी परिक्रमा आहे ना, अशा मार्गे आपण एक अमरकंटकपर्यंत वरून ओंकारेश्वरपर्यंत मी तुम्हाला दाखवणार. माझी जी सुरुवात झालेली आहे अमरकंटकवरून ओंकारेश्वरपर्यंत दक्षिण तटाची. तर मी दक्षिण तटाला आहे. तर मी चाललो आहे ते रामघाट या ठिकाणी. आता रामघाट या ठिकाणी जायचे. बरोबर आहे.